धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे गेल्या काही दिवसापासून शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे आणि त्याच अनुषंगानं ऑपरेशन टायगरची देखील चर्चा जी आहे ती गेल्या अनेक दिवसापासून सुरू होती. मात्र गेल्या 2 दिवसापासून या चर्चेला मोठं उधाण आलेलं पाहायला मिळतंय. मी आता धाराशिव तालुक्यातील गोवर्धनवाडी या ओमराजे निंबाळकर यांच्या गावामध्ये आहे. खरंच ओमराजे दिल्लीला गेल्याची देखील चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात सुरू आहे. ग्रामस्थ या ठिकाणी आहेत. ओमराजे यांचं मूळ गाव जे आहे ते गोवर्धनवाडी आहे आणि या ठिकाणचे ग्रामस्थ देखील आहेत. नेमकं ओमराजे कुठं आहेत, ओमराजे नेमकं शिवसेना शिंदे गटात जाणार की त्यांचा जो काही निर्णय आहे त्याबद्दल आपण गावकऱ्याशी बोलूया. मला सांगा ओम दादा सध्या कुठे? काय कल्पना नाही ते कुठे आहे ते सध्या घरी नाही तेवढंच घरी पुण्याला आहेत असं काय माहिती पुण्याला जाय का? हो. शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. आहे की काय केलं पाहिजे, काय वाटतं? जायला पाहिजे. हम्म. विकास कामं होते, हा. निधी मिळतो भरपूर. हां उद्धव ठाकरेंचे ते अत्यंत निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्रभर आहे. आता एकदमच तो प्रवेश त्यांनी निर्णय घेतलेला योग्य राहील का? हो योग्य आहे. विकासासाठी. विकासात काय वाटतं, तुम्ही कुठले? मी इथलाच आहे. काय? सतीश लोमटे. 2 दिवसापासून चर्चा आहे, दादा दिल्लीला गेले होते. होय. सहभागी झाली म्हणजे शिवसेना शिंदे. काय वाटतं? आता त्यांच्या सोयीने निर्णय घेतात. काय वाटतं तुम्हाला नागरिक म्हणून आपण त्यांच्यावर प्रतिक्रिया देणार नाही, पण त्यांच्या ते सोयीनुसार चालतात. त्यांच्या सोयीनुसार ते जसं. काय वाटतं तुम्हाला, कुठले तुम्ही? आपल्याला बोलायचं येत नाही काय. आपण कुठे दादा, कुठे दादा, कुठे सध्या? दादा काय आता कुठं देत असतील त्यांनाच नाही. तिकडे ते शिंदे गटात जायचं म्हणून चर्चा सुरू आहे सगळीकडे. हाय बोबट तर आहे चालू. आहेत चालू. जातील वाटतंय का? हा जातील. या अशा ज्या प्रतिक्रिया आहेत ते गावकरी देताना पाहायला मिळतात. एकीकडे जोरदार चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळामध्ये सुरू असताना अगदी सकाळी ओमराजे निंबाळकर एका विशेष विमानानं जे आहे ते दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे. नेमकं ते शिंदे गटात प्रवेश करणार की कुठल्या इतर कारणासाठी ते दिल्लीला गेले त्याबाबत सस्पेन्स जरी कायम असला तरी गावकऱ्याच्या देखील प्रतिक्रिया जे ते बोलके असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत.